आहे की आपण आता इथे जे सांडपाणी येत आहे देहूला इंद्रायणीमध्ये, तर तिथे अतिशय ते सांडपाणी येत आहे आणि म्हणूनच मासे मरत आहेत. तर आपण आता तिथलं सॅम्पल कलेक्ट करताय, नमुने घेतोय आपण, जे नंतर आपल्याला लॅबमध्ये चेक करता येईल की पाण्याची काय क्वालिटी आहे, काय दर्जा आहे पाण्याचा. इथे काही संशोधक लोक घेऊन आलेले आहेत, त्या टेस्ट ट्यूब्स वगैरे घेऊन आलेले आहेत आणि आता पाण्यासाठी नमुने गोळा करत आहेत. म्हणजे आपल्याला दिसताना पण डोळ्याला दिसतंय इथे प्रचंड घाण वास येतोय की किती गलिच्छ पाणी आहे आणि त्याच्यामुळेच एवढे सगळे आज मासे मेलेले आहेत. तर आता आपण हे कलेक्ट करून ह्याच आपल्याला नंतर टेस्टिंग करता येईल. नाही काम आपल्याला करता येईल. इथं पूल आहे आरती. हां मॅडम, हे पूल इथे ह्याला ग्रीन ब्रिज तर हां ह्या स्पॉटला म्हणजे एक साधारण इथपर्यंत आपल्याला फायटो रेमेडिएशन करणं आवश्यक आहे लगेचच्या लगेच. म्हणजे आपण एप्रिल आणि मेचा विचार करतोय आत्ता, एप्रिल मे जूनचा. काही करून हे पाणी डोहापर्यंत पोहोचलं नाही पाहिजे हे आता आधी बघायला. म्हणूनच मी व्हेलॉसिटीचा रिलीज त्याची बुडून आपल्याला फ्लोज डायव्हर्ट करून व्हेलॉसिटी रिलीज करता येईल. जागा असं आहे की हा जो फ्लो आहे ना आबा म्हणतात तो. ऐका मॅडम, आता सगळ्यात महत्वाचं हा चेंबर आपण जो पाहिला होता अक्षय रोड, हा पहिला दुसरं करा. याचा फ्लो कमी होईल. तुम्ही जे म्हणता ना याचा फ्लो आपोआप कमी, याचा फ्लो कमी झाला. आणि आपण आता रोकडे सरणार 6 महिने मी सांगितलं 6 महिने आज स्पॉट दाखवले. पण फक्त काय होते आता पाठ दिन फाखर परिस्थिती, फक्त तो चेंबर दुरुस्त करा आणि ते पंपिंग स्टेशन बंद आहे आपलं. सगळ्यात महत्वाचं काय माहिती मॅडम, तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या जात नाही किंवा तुमच्यापर्यंत पोहोचत नाही हे मी स्पष्ट बोलतो. हा नाही काय सांगताय तुम्हाला सांगतो प्लीज. आता फक्त हा आता तुम्हाला सांगतोय, तुम्ही फक्त लक्ष द्या. पंपिंग स्टेशन बंद आहे आपलं, त्याच्यामुळे पाणी तिकडे पंपिंग होत नाही, त्यामुळे सगळं पाणी आपलं इथे 2 गोष्टीवरती काम करा. फक्त चेंबर चेंबर आपला दुरुस्त करायचा आणि पंपिंग स्टेशन जे इथून पंपिंग करून आपण जे कमानी खाली नेतो ते पंपिंग स्टेशन बंद आहे आपलं, गेले 7-8 महिने झाले. त्या 2 वर काम केलं तर हा फ्लो जो आहे हा 10% 5% नाही. पण तरी सुद्धा आपल्याला फायटो रेमेडिएशन करायलाच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय आता कुठलाही चान्स घ्यायचा नाही आणि कुठलीही रिस्क घ्यायची नाही. ह्याच्या पुढे एकही मासा कसा मरणार नाही हे आपल्याला बघायला लागेल. त्यामुळे इथे फायटो रेमेडिएशन स्पॉट आपल्याला हा एक आहे, दुसरा पलीकडचा घ्यायचा आहे ते मी दाखवते तुला. तिसरं तिकडच्या बाजूला ते सांगा लागेल. आपण पाणी आपल्या लाईनला जोडलं काय करायचं 10-15 फुटाचं. त्याच्यामध्ये हा जो आता रॉक्स आणि यांनी जे पाणी खूप त्याला म्हणजे ते मुख्य नदीत जाणार नाही, फिल्टर होऊन जाईल. म्हणजे इतकं घाणेरडं पाणी जाणारच नाही. आणि सवणनगरला थोडं महत्वाचं हे पाणी थांबवणं. चव्हाणनगरचा काय विषय नाही, चव्हाणनगरला बघितलं आम्ही जाऊन पूर्ण वरून पाणी येत नाही. पण चव्हाणनगरला दोन्ही साईडला की दोन्ही साईडला 12 mm पाईप टाकून त्याला जोड. त्याने काय केलं, फक्त आपलं जे पावसाचं पाणी येतं ना मॅडम ते त्यांनी मोठे पाईप टाकले, ती चूक तिथं झाली. तिथं पण आपल्याला 40-50 काम करावं लागेल दोन्ही साईडला दाखवलं त्यांना. सो मला असं वाटतं आपण डेडलाईन लावूया ह्याच्यासाठी, टाईमलाईन देऊया. कारण एप्रिल हे मे आहे पूर्ण, आणि जूनला जर पाऊस लवकर पडला नाही ना तर धरणाचं पाणी सुटलं जाणार. आणि आता जे मासे मिळेल ना याचं कारण काय माहिती का, संपूर्ण जलपर्णीनं भरलेलं आपल्या याच्यापर्यंत कुडाच मासेपर्यंत त्या माशांना श्वास घ्यायला जागा नाही. मध्ये पाणी सोडलं पाटबंधारे विभागाने आपण सांगितलं
की पाणी सोडलं पाहिजे, पहिले घाण झाली म्हणून त्यांनी 2 दिवस पाणी सोडलं. त्या पाण्याचा फ्लो वाढल्यामुळे जो खालचा नदीचा मोठा मासा होता तो सगळा ह्या आपल्या कापूर डोहामध्ये आला, त्या डोहामध्ये. आणि आता पाणी तातडीने कमी व्हायला लागलं. त्याच्यामुळे पाणी ऑक्सिजनची कमी झाली आणि यातून जे गेलेले त्यामुळे जो अमोनियासारखा तो गॅस जो होतो तो पाणी आपोआप तयार होतो. ताप वाटले इथे सुरू इथे होतंय त्याचं खालून बुडबुड बाहेर पडतो. हा, हे मिथेनचे बल्ब दिसतील खाली. इथे जे बुडबुडे येत आहेत ना हे मिथेनचे आहेत. त्यामुळे दाखवतच आहे की ऑक्सिजन नाही आहे पाण्यामध्ये. ते जे बल्ब दाखवतायत ना ते सांगतायत आपल्याला की याच्यात ऑक्सिजन. सकाळी 7 ते 9 या सोसायटीवाल्यांचे ना सगळं ड्रेनेज आहे ना सगळं येते. तुम्ही सगळं पीक टाइम कुठला यायचा येण्याचा? सकाळी 7 ते 9. सकाळी 7 ते 9 ह्याचा भरपूर फ्लो वाटतो. हा फ्लो डायव्हर्टच व्हायला पाहिजे काही ना काहीतरी करून. निदान मी म्हणलं तसं की इकडचे 10 ते 15 फूट, तिकडचे 10 ते 15 फूट रिटेन्शन टाइम करून त्याच्या जर असे फॅन्स आणि तिथे फायटोरेमिडिएशनच्या वनस्पती आपण लावल्या तर ते पाणी ऍक्च्युली फिल्टर होऊन पुढे जाईल. आणि हे म्हणतात तसं चेंबर बंद करणं ते पहिलं स्टॉप करणं हे तर करायलाच लागेल, पण त्याच्याबरोबरीने हेही करणं आवश्यक आहे. हा पूर्ण लेंथ थोडीशी श्रीकांत येऊन गेला. श्रीकांत गबाले हां. सो श्रीकांत गबालेच्या बरोबर ही वॉटर व्हेलॉसिटी आधी कॅल्क्युलेट करा आणि त्याचं वॉटर व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करून त्याचे फ्लो रेट्स काढून घ्या. त्याचं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स असतात. कापूरवाडा काढला होता आपण, मला वाटतं ते लॅमिनेटने काढला होता. पूजा तेंडुलकरनी केलंय का? नाहीतर श्री. बरं आपण स्टेज बाय स्टेज आपण जाऊया. सगळ्यात पहिलं आपलं चेंबर कधी बंद होणार आहे? रिपेअर होऊन 2 दिवसामध्ये. त्याच्यानंतर तुम्ही म्हणताय पंपिंग स्टेशन मोटरच्या दोन्ही पण मोटर गेलेल्या. आणि दुसरं जे पुलाच्या खाली जे एक आहे ना सॉलिड वेस्ट जाणारा जो ऍक्सेस आहे जिथून माशांना तुम्ही खायला देता तिथं पण काहीतरी बॅरियर लावायला पाहिजे. ते ताबडतोब एक सॉलिड वेस्ट बॅरियर हा पुलावरनं जे उजव्या बाजूला पाहिलंय ना तिथे बॅरियर करून मे बी सिक्युरिटी किंवा तिथे सीसीटीव्हीची योजना टाकणाऱ्यांना दंड किंवा काही ना काहीतरी तो एक स्टॉप करूया. कारण तो आनंद हा जिथे ऍक्सेस आहे तिथे खाली येतो. आपण जसं रिव्हर वॉक करतो ना तसा कापूरवाडा वॉक जर केला तर तुम्हाला ह्या सगळ्या सोसायटी एवढं पाणी येतं, एवढंच पाणी येतं. मग त्या आपण पहिलं बंद करूया. 6 सोसायटी आहेत इकडच्या, सगळ्या मोठ्या सोसायटी 4 सोसायटी आहेत. त्यांची आपले नावं आपल्याला माहित पण नाही. त्या लोकांनी डायरेक्ट सोड एवढं पाणी सोडतं मॅडम सकाळी. मग त्यांना आपण नाही ना, त्यांना दिलं नाही ना आपण. तुम्ही दिलंय पण त्यांना दिलं. विश्वमाया कॉम्प्लेक्सला नोटीस दिली का? नाही. विश्वमाया कॉम्प्लेक्स मारुती डेव्हलपर्सला दिली का? नाही. 4 ज्या सोसायट्या सोडतात त्यांना पण त्यांना सक्तीचं नाही आहे का हे करणं, ट्रीटमेंट करणं? सोसायट्यांना सक्तीचं नाही? विश्वमायाला आपण दिली का? विश्वमाया कॉम्प्लेक्स मारुती डेव्हलपर्स महालक्ष्मी मंदिराजवळची आराध्यावाला दिले का? ओके. मारुती डेव्हलपर्सला द्या. त्या सगळ्या 3 बिल्डिंगचं पाणी येते. तुम्हाला जो फ्लो आहे ना आपोआप पण विश्वमाया. एक काम करूया त्याच्यामध्ये श्रीकांतचं बायोड्रामचं एक टेक्निक आहे. श्रीकांतला बोलवून घ्या. श्रीकांत गबालेंना, डॉक्टर श्रीकांत गबालेंना. छोट्या छोट्या सोसायटी किती आहे त्याचं हाऊसिंग कॉम्प्लेक्सचं म्हणजे पॉप्युलेशन किती आहे साधारण लोकसंख्या त्या बिल्डिंग मध्ये किती आहे? प्रत्येक वेगवेगळे असणार होते ना. 40 फ्लॅट 40 पासून 100-125 पर्यंत 150 लोक एका ह्याच्यामध्ये. मग ती बायोड्रामची टेक्नॉलॉजी म्हणजे त्यांना ते कंपल्सरी करा मॅडम. स्मॉल वेस्ट ट्रीटमेंट प्लांट की ज्याला जास्त इलेक्ट्रिसिटी लागत नाही, ज्याला बाकी पॉवर कन्झम्पन नाही, ते कंपल्सरी करून त्यांच्याकडून तुम्ही ते इम्प्लिमेंट करायला त्यांना टाइमलाईन द्या. आणि श्रीकांतकडून श्रीकांतला बोलून बायोड्रामची टेक्नॉलॉजी त्यांना समजावून सांगा. आपल्याला जे हा मुकाई चढू आहे वरचा बरोबर. परिणितीन मी जे गेलो होतो ना तो मुकाई चढू गेला. आपल्याला इथपर्यंत स्वच्छ पाणी. तुम्ही आता इकडे गेला तर पाणी पिऊ ते दिसतच आहे स्वच्छ पाणी. फक्त इथं आणि सिद्धेश्वर वाडा हे 2 वडे आपल्याला कंट्रोल झालं मॅडम. तर आपल्या बऱ्यापैकी आपल्याला त्याचा रिझल्ट कुठले उपाय काही सुचवत आहेत? तुला पण काय सजेस्ट करायचं? सिद्धेश्वराचा जो त्यावेळेस आपण पाहिला होता सिद्धेश्वर ओढा आणि हा ओढा ह्या 2 वरच्यावरती जास्त फ्लो आहे. आणि 7 ते 9 हा प्रचंड आहे. म्हणजे त्याला तुम्ही जर आले ना तर तुम्ही थांबणार पण नाही. एवढा घाण वास येतो.
थांबणार पण नाही आपण इथे. फायटो रेमेडिएशनला जर हे जागा देत असतील 15 फूट तर आपल्याला पटकन इम्प्लिमेंट करता येईल. कुठली ही 5 मिनिटाची जागा आहे. 5 मिनिट म्हणून ती टिळे करायची, पण ती जागा आपली वड्याची जागा आहे. म्हणजे नदी त्याच्यात जिथे ना त्या रेड लाईन फ्लड लाईन मध्ये आपल्याला फक्त इकडे 10 फूट आणि इकडे 10 फूट पाहिजे. काहीच अडचण नाही. ते ओढ्याचीच आहे का जागा? वड्याची जागा आहे ती. आणि ही फक्त पचमडी पंचमीन म्हणून आहेत त्यांची, ती पण एक खाली आपल्या वड्याची त्यांच्याशी जागा व्यवस्थित बोलून घ्या. आपल्याला जर इथं फायटो रेमेडिएशन साठी वेटलँड करता आलं तर ते जे काय चुकून मागून येणारं पाणी आहे ना ते सुद्धा शुद्ध होऊन जाईल. आणि तिकडून तुम्ही म्हणता असं येतं तिकडून काळजी करायचं कारणच नाहीये. म्हणजे आपल्याला वरपासूनच्या पाण्याची एवढी काही काळजी नाही. ही पण एक काहीतरी आर्टिफिशियल वेटलँड कन्स्ट्रक्टेड वेटलँड तेच सांगते मी. वेटलँडच इथे हे म्हणून जागा लागणार असं मी म्हटलं. कमीत कमी 15 फूट जागा घेतली की ह्याचं रिटेन्शन टाइम सुद्धा आपोआप वाढेल. रिटेन्शन टाइम वाढलं की आणि मी म्हटलं तर की बायोडेटचा टेक्नॉलॉजी इन्सिस्ट करा सोसायटीवर. हां सो ते त्यांना म्हणजे हेच लावा की तुम्ही हे करत नसाल तर आम्ही ही टेक्नॉलॉजी देतोय, ही तुम्हाला स्वस्तात आहे, याला पॉवर लागणार नाहीये, याला काही लागणार नाही, हे तरी तुम्ही इन्स्टॉल करा. नाहीतर तुमची व्यवस्था करा. तुमच्याकडून एक थेंब सुद्धा पाणी नाही आलं पाहिजे. कारण नुसतं नोटीस नाही पण इम्प्लिमेंटेशन जागेवरच निचरा झाला तर इथली पण आता टाइमलाईनच द्या त्यांना. 1 आठवड्याची दिलेली ना. व्हेरी गुड. हो जाऊया सर. हे दोन्हीकडचे घेतलेले वॉटर सॅम्पल